नमस्कार, एम न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता तहसीलच्या समोरील झाडं उन्मळून पडल्याने अक्षरशः रस्ता बंद झालेला आहे. बघू शकता आपण. हॅलो. नमस्कार, एम न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता आज या वडोणी शहरामध्ये आंबेडकर चौकामध्ये व्यापारी अक्षरशः त्रस्त आहेत. रात्री अत्यंत वादळी वाऱ्याचा पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये पूर्णपणे हे रस्ता चुकीचा रस्ता केलेला आहे. या रस्त्याच्या खाली खोदून रस्ता न केल्यामुळं पाणी शिरलेलं आहे आणि हे बघू शकता आपण हे माल भिजलेला आहे. पाणी दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. या इकडं पाणी पूर्णपणे याच्यामध्ये दुकानात पाणी गेलेलं आहे. पूर्ण ते दुकानामधलं अनेक नुकसान झालेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय भावना, काय सांगाल, काय नुकसान झालं? माझी नाली रोखल्यामुळं माझं 25 हजाराचं नुकसान झालं. अचानक पाऊस आल्यामुळं दुकानात पाणी शिरलं. गुत्तेदारांनी तात्काळ नाल्या करण्यात यावी. रोड उकरून कसं पाणी, म्हणजे कशामुळे पाणी घुसलं, काय आहे त्याचं अडथळा काय? रोड ओरी झाल्यामुळे, रोड खोदला नसल्यामुळे दुकानात पाणी घुसलं. माझी नम्र विनंती शासनाला. हे व्यापाऱ्यांच्या दुकानदाराच्या भावना आहेत. आपण आणखीन जाणून घेऊया. काय सांगाल, म्हणजे कशामुळे, काय म्हणजे अडचण कशामुळे आली? हे जर रोड उकरून केला असता, रोड खाली गेला असता, हे रोड उकरला नसल्यामुळे हे पाणी दुकानांनी शिरले. आणि ह्या नाल्या साहेब, ह्या नाल्याचं पाणी कुठं जातं बघा तुम्ही. नालीत जातं का? म्हणजे नाल्या वगैरे चुकीचं झालं, सगळं चुकीचं आहे, सगळं चुकीचं. या रोडच्या साईडच्या जे नाल्या आहेत ह्या पूर्ण चुकीच्या झालेल्या आहेत. याच्यामुळं अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे. एम न्यूज साठी सतीश मुरमुरे. पूर्ण आंब्याचं झाड जे आहे हे पूर्ण खाली पडलं होतं, आता बांधलंय. आणि या झाडामुळं पूर्ण ही भिंत पडलेली आहे. आपण बघू शकता हे वादळी वाऱ्यामुळे झालेलं नुकसान. सव्वीस 5/2026 मध्यरात्री 12 वाजता वाऱ्यामध्ये सगळे सोलरचा पत्र उडालेला, सगळं नुकसान झालेलं आहे. हे पोलचे तारे, डीपी, सर्व लाईटचा खोळंबा झालेला आहे. तरी शासनाने ह्याची गांभीर्याने दक्षता घेऊन आता हे असे सोलर उडून गेलेले तर हे कंपनीला बी त्यांनी मदत करावी आणि कंपनीवाल्याने बी शेतकऱ्याचं होईन तेवढं तात्काळ दुरुस्त करून द्यावी. असे सोलर सगळे उडालेत. आता आमचे तर 3 आहेत. एक शक्तीचं एक आहे, एक शेअरायचं एक आहे आणि LTLचे एक आहे. तर सगळेच मोडून गेले सोलर, असे पिरगाळून मोडलेले. ते 2-3 हिडीव त्याच्यात टाकलेले आहेत. ते आमचे स्वतःचे सोलर आहेत. ते त्याची गांभीर्याने दक्षता घ्यावी आणि कंपनीने मदत करावी लवकरात लवकर.